आज आपण होममेकर म्हणजेच गृहिणीचे उद्दिष्ट म्हणजेच हेतू आणि चॅलेंजेस बघूयात. होममेकर हा एक बिझनेस आहे. काही लोक याला फुल टाईम जॉब असंही म्हणतात, पण मला वाटतं आपण याला बिझनेसच म्हणूयात, कारण तुमच्या स्किल्स, इंटेलिजन्स या कामात येणार आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी गृहिणी असेल, मग ती आई, बहीण, मुलगी, आजी, तुम्ही स्वतः असू शकता किंवा एखादा पुरुषही असू शकतो. ज्या घरात गृहिणी आहे त्या घरात प्रेमाचा सुगंध दरवळत असतो, कारण तिने तिच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा वेळ मनापासून त्या घरातील भिंती, वस्तू, स्वयंपाक, लोक या सगळ्यामध्ये समर्पित केला आहे, कारण ती संपूर्ण वेळ तिचा या कामासाठी देते. तर तिची नक्कीच त्यामागे काही ध्येय, उद्दिष्टे असतील किंवा हेतू असतील. संपूर्ण वेळ ती होममेकिंगच्या कामासाठी देते, तर तिला यात चॅलेंजेस पण येतात, तर ते आपण बघूयात. होममेकिंग म्हणजेच घराच्या कामासाठी तिची काय काय उद्दिष्टे असतात हे बघूयात. सर्वप्रथम नंबर 1, घराच्या छोट्यापासून मोठ्या कामाचे नियोजन करणे, मग ते वेळेत पूर्ण करणे. नंबर 2, घरातील सर्व सदस्यांना प्रसन्न, पॉझिटिव्ह वाटण्यासाठी घराची सजावट करणे. नंबर 3, घरातील लहान मुले, वृद्ध माणसे यांची काळजी घेणे, त्यांची कामे वेळेत पूर्ण करणे किंवा हेल्पर्स असतील तर त्यांच्याकडून करून घेणे. नंबर 4, घरातील सण वारांचे नियोजन करणे. नंबर 5, घरात पाहुणे असल्यास त्यांचे नियोजन करणे. नंबर 6, घराचे बजेट बनवणे, लक्ष ठेवणे, आढावा घेणे, कुठे काय खर्च होतोय, आपल्याला कसा वाचवता येईल पैसा याच्याकडे नियोजन करणे. नंबर 7, घरातील सगळ्या लोकांची प्रकृतीची काळजी घेणे व आढावा घेणे, की ते स्वतःची काळजी घेत आहे का नाही यावर लक्ष ठेवणे. तर आपण आता चॅलेंजेस बघूया. होममेकिंगची चॅलेंजेस पुढील प्रमाणे. नंबर 1, स्ट्रेस. मग त्यासाठी तिने ते कसं मॅनेज केलं पाहिजे. आपण पूर्ण वेळ जर घराच्या कामासाठी देतोय तर स्ट्रेस तर वाढणारच आहे, कारण ती इमोशनली, मेंटली जास्त इन्व्हॉल्व होते. मग त्यासाठी उपाय. नंबर 1, वेळेचे नियोजन. वेळेत काम पूर्ण करा. आजचे काम उद्यावर ढकलू नका, ते आजच्या आजच पूर्ण करा. याने स्ट्रेस कमी होईल. स्वतःसाठी वेळ काढा. नंबर 2, स्वतःसाठी वेळ काढा. आपण जरी पूर्ण वेळ इन्व्हॉल्व होण्यापेक्षा स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. सकाळपासून उठल्यापासून सकाळचा तरी वेळ आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. जसं की योगा करू शकतो, देवाची पूजा करणे, आणखी काही जी आपली रुची असेल ते आपण करू शकतो. एखादा छंद असेल किंवा अगदीच आपल्याला काही शिकायची नवीन इच्छा असेल तर आपण ॲडमिशन घेऊ शकतो, काहीही करू शकतो. नंबर 2, होममेकिंगसाठी म्हणजेच आपल्याला घरकामात जर लहान बाळ आहे, वृद्ध माणसे आहे तर हेल्परची मदत घेऊ शकतो. याच्याने आपले वेळेचे अगदी छान अजून नियोजन होऊ शकते, कारण कधी कधी गृहिणीची प्रकृती बिघडते, मग गरज असते बाकी लोकांच्या मदतीची. जसे कंपनीमध्ये एखादा एम्प्लॉई सुट्टीवर गेला वेळेचे की दुसरा त्याचे कामे सांभाळतो, तसेच अगदी इथेही लागू होते. मग हेल्परची मदत घेऊ शकतो किंवा घरातील बाकी सदस्यांची. हे चॅलेंज अशा प्रकारे आपण पार पाडू शकतो. आजकालचे सगळ्यात मोठे चॅलेंज म्हणजेच घरातील सगळे सदस्य किंवा फक्त नवरा बायको दोघेही असतील तर ते दोघांनाही जॉब करायचा आहे. जॉबसाठी बाहेर पडावं लागतं आहे. शक्य नाही आहे की ऑल टाईम होममेकर होणं. तर दोघांनीही 50-50% एफर्ट्स द्या. दोघांनीही त्यांचा 50-50% वेळ देऊ शकतात ते घरासाठी. आता हे ते दोघांच्या समजदारीवर डिपेंड करतं की ते लोक हे चॅलेंज कसं सांभाळता येते. शेवटी घराला घरपण देणं, यात वेळ, प्रेम, समर्पण, समजूतदारपणा, पैसा, प्रयत्न, चॅलेंजेस या सगळ्या गोष्टी समाविष्ट असतात.